राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत पवार कुटुंब मोठा निर्णय घेण्याची शक्यता। आधी विलिनीकरण मगच नेतृत्वाबाबत चर्चा। दोन्ही राष्ट्रवादी पक्षांबाबत 2 दिवसात निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत वर्षावर तासभर खलबत। आम्हाला लवकरात लवकर राष्ट्रवादीबाबत निर्णय घ्यायचा आहे, मुख्यमंत्र्यांना सांगितलं। बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांची माहिती। यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता। अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे मुख्यमंत्र्यांकडे अर्थसंकल्प मांडण्याची धुरा। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी होणार। राज्य सरकारचे सीआयडीला आदेश। खात्रीलायक सूत्रांची माहिती। बारामती विमानतळावर रडार नव्हतं, एटीसी ही नव्हतं, याची जबाबदारी डीजीसीएला घ्यावी लागेल, संजय राऊतांची मागणी। अजितदादांना अखेरची सलामी देताना एका पोलीस कर्मचाऱ्याकडनं मिसफायर। अनेक मोठे नेते उपस्थित असताना मोठी दुर्घटना टळली। ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड। ठाणे पालिकेत 1.25 वर्षांच्या महापौरपदाचा फॉर्म्युला। नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा निर्णय। मुंबई लोकलमध्ये बेकायदेशीर जाहिरातींचा मुद्दा ऐरणीवर। भोजपुरी चित्रपटांसाठी कलाकारांच्या ऑडिशनच्या जाहिराती। एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। मुंबईतल्या मालाड प्राध्यापक हत्या प्रकरणात आरोपी ओंकार शिंदेला न्यायालयीन कोठडी। 12 फेब्रुवारीपर्यंत आरोपी न्यायालयीन कोठडीत असणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।